हॅलो गायज, वेलकम टू माय मिनी व्लॉग. सकाळ सकाळी जरा मोबाईलमध्ये तोंड बघितलं, पण वाटायला लागलं मी जरा जास्तच गोरी झाली काय. पण तसं काही नव्हतं बरं का. आईसाहेब माझ्या असल्या फालतूक बोलण्याला लय वैतागलेत. मी म्हणून आपल्या टमाट्याला चेचत होत्या धरून. मला काय बसून घरी काम नसतं, भैयाला मात्र लय काम असतं असं आईसाहेबांचं म्हणणं असतं. बघावं तर म्हणलं वर जाऊन भाऊराया करतेत काय नेमकं, तर डाळिंबीची फवारणी चालू होती. वरनं कुठला कावळा मला हाक मारायला लागला, म्हणून भैया तर जाम घाबरला होता. डाळिंबीच्या पूर्ण बागेतील शेवगा वगैरे सगळा काढून घेतलाय. आता डाळिंबीची फळं धरायचीत. पुन्हा रपा लागला ही शूज बडवायला. आता जिमला जातोय म्हणल्यावर सगळं जिथल्या तिथं ठेवायला नको ग. आणि त्यात आकड कोण मारणार, म्हणूनच शूज धुवायला चालू होते इथं. तुम्हाला तर माहितीच आहे की याचं डायटिंग चालू आहे. आता हे सकाळी खायचं होतं, पण वाजलेत आता 11, कारण की अंडी आणून ठेवली नव्हती. म्हणून असं तुटून पडलाय आता. भूक तर लागणारच ना, काम एवढं करतोय तर मला न काय काम करता एवढी भूक लागती. त्यानंतर अचानक आमचं प्लॅनिंग झालं की पिक्चर बघायला जाऊया. याला बुलेट घे म्हणलं तर हे आला युनिकॉर्नच घेऊन. आणि सगळीकडे हाऊसफुल असल्यामुळं तर तिकीट मिळणं मुश्किल होतं, हे तर आम्हाला माहिती होतं. त्यामुळं अगोदरच ऑनलाईन बुक केलं होतं. तुम्हाला तर कळलंच असेल, पिक्चर म्हणलं की आता ट्रेंडिंगला तर चालू आहे धुरंधर मूवी. तेच बघण्यासाठी आम्ही आलो होतो. भैया तर डायटिंगवर आहे, पण आपल्याला राहून काय चालणार नाही, म्हणून मी मस्तपैकी पॉपकॉर्न आणि स्प्राईटवर ताव दिला. तुम्ही धुरंधर पिक्चर बघितलाय का? मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा. मला तर आवडला होता, पण जास्तच जरा वेळ आहे. पिक्चर बघून तर आता कंटाळा आलाय. आता आम्ही जातो घरी. मस्तपैकी फ्रेश वगैरे झाले तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत